आज बऱ्याच दिवसानंतर मोटरसायकलवर होंडावर शाईन होंडा आणि निघालो आहोत आणि करंजगावला. आणि खूप खूप दिवस झाले मोठ्या गाडीस वेळ जात नाही, परंतु जुने दिवस विसरले नाही पाहिजे माणसाने आणि कधीतरी आपण गेलो पाहिजे. 12 वाजता निघालेलो होतो, 1:30 वाजतोय. 1:30ला अजून 10 मिनटं कमी आहेत आणि चांदवडच्या जवळ आलेलो आहे. 4-5 किलोमीटर राहिले चांदवड आणि मस्त मस्त वाटतोय प्रवास. थोडा पाऊस वगैरे होऊन गेला आहे, त्यामुळे हवा वगैरे चांगली आहे आणि मंदिर आहे बघा. मंदिराच्या ठिकाणी पाणी पिण्यास आणि मस्त सावली आहे. मिराली तारून दिलेली आहे छानपैकी सावलीमध्ये. उठा, निघायचं आपल्याला. पिंपळाचं झाड आहे, हवा आहे, मस्त मस्त वाटतंय, गारगार, लय भारी. बघा गाडी आमची शाईन होंडा. मुलं चला बघूया, नवी घेतलेली होती, 4-5 महिने झाले. त्यावर लांबचा प्रवासच नव्हता केलेला, तर करून बघू. मस्त आहे, लय भारी. काल परवा इकडे पाऊस झालेला आहे, आज देखील ढग आलेले आहे. मिरचं झालं की गरम गरम भेळ, जेवण, तांदळाची भाकर, लोणचं, हिरवी मिरची, एकदम भारी बेत. जळगाव चाळीसगाव रोडवरील. गरम आहे भजी, टेस्टी एकदम. गरम गरम भजी खूप टेस्टी आहे, खूप सुंदर आहे. आणि कांदा काय, थोडा कांदा आहे का? कांदा भाजी बघता एकदम. भजी वगैरे बघा, हिरवी मिरची, तिखट नाही मिरची आहे, खूप छान आहे मिरची. भारी भारी नाश्ता आला आहे आमचा. एकच नंबर भजी वगैरे, कांदा. नांदगाव सोडल्यानंतर चाळीसगावकडे भयंकर ऊन आहे. भजी खूप गरम आहे, मस्त लय भारी. कधीतरी मोटरसायकलवर मी फिरला पाहिजे, लांबचा प्रवास केला पाहिजे. मला जोडीदार नाही, कुणी होतं का जोडीदार? उत्तराखंड डायरेक्ट मस्त. यमुत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ फिरून गाडी. आणि मनमाड ते चांदवड रस्त्यावर घेतलेलं शूटिंग बघा, खूपच भारी आहे. या मस्त मस्त टेकड्या आहेत. दिवस मावळतीला आलेला आहे, बरोबर 7ला 5 कमी आहे आणि थंड थंड अशी हवा. आणि आजचा सुंदर असा प्रवास, वन डे रिटर्न नाशिक. आणि खूपच छान आहे बघा. या इतकं निसर्गरम्य असं हे जे वातावरण दिसतंय, एकदम अशा बारीक बारीक टेकड्या
आणि बघा किती टेकड्या आहेत, खूप खूप टेकड्या आहे. आणि या टेकड्यांच्या मागे आता सूर्यदेवता जाते हळूहळू हळूहळू. आणि खूपच भारी असं हे दृश्य आहे, लय भारी, एकदम भारी. नमस्कार. चला, मलाही उशीर होतोय नाशिकला पोहोचण्यासाठी, त्यामुळे शूटिंग बंद करतोय. परंतु रावलं नाही आणि छानसं शूटिंग आपल्यासाठी मी पाठवणार आहे. पेट्रोल पंपावर आम्ही थांबलेलो आहोत. मस्त कण्याचं झाड आहे बघा, छान छान व्हाईट कलर आणि लाल कलर आहे, खूप छान आहे. मस्त आज भरवणात चांगला छान 340 किलोमीटर जवळपास प्रवास झालेला आहे. आणि थोडंसं बाथरूमला गेलो होतो बाहेर, मस्त पंपावर, थोडी म्हणलं आराम बी होईल. खूप छान आहे, मस्त मस्त प्रवास. आणि बऱ्याच दिवसानंतर मोठा 350 किलोमीटर जवळपास मोटरसायकलवर प्रवास केलेला आहे. पेट्रोल पंपवर बऱ्याच ठिकाणी सर्व बंद होते. काही ठिकाणी डिझेल आहे तर पेट्रोल नाही, पेट्रोल आहे तर डिझेल नाही. पण ह्या पंपावर पेट्रोल भेटलेलं आहे आणि डिझेल बी आहेत, गाड्या उभ्या आहेत. चला निघूया आता. फ्री आहे या पंपावर, आरोचं पाणी आहे मस्त. सकाळी चिक्कू आणले होते, आता चिक्कू खातो आम्ही. अचानक ठरलेली ट्रिप आणि दुपारी 12:15 वाजता नाशिकवरून निघालो शाईन हिरो होंडा मोटरसायकलवर. आणि करजगाव या ठिकाणी जाण्यासाठी, चाळीसगाव तालुक्यातील करजगाव हे जवळपास एका बाजूने 165 किलोमीटर अंतर आहे. आणि भर उन्हामध्ये निघालो. नाशिकवरून निघताना आभाळ होतं, परंतु चांदवडला गेलो तोपर्यंतही देखील आभाळ आणि गार हवा होती. परंतु मग मनमाडच्या पुढे तर सुसाट असं वारं आणि कडक ऊन. आणि खूपच या कडक उन्हामध्ये गावी पोचलो. 1-1.5 तास जवळपास गावाकडे थांबलो आणि त्यानंतर पुन्हा निघालो 5:30 वाजता गावाकडे येण्यासाठी, नाशिकला येण्यासाठी. आणि रात्री 9:20 कमी असताना नाशिकला देखील येऊन पोचलो. रस्त्यावर 1-2 ठिकाणी अपघात देखील बघितले. ओझरच्या पुढे पिंपळगावमध्ये एक अपघात झालेला होता. दरम्यान रात्रीचा प्रवास सोपा नाही. आठवणीत राहिलेली अशी ही सुंदरशी ट्रिप, खूपच छान. रात्री प्रवास करताना सांभाळून करावा. आपलं जीवन हे खूप सुंदर आहे, परंतु ते कसं जगायचं आहे आपण ठरवायचं. आनंदी राहा, मस्त राहा, छान छान एन्जॉय करा. बाय बाय.